नाही तिचं तोंड तरी कोणी षष्ट कोणी झालं ना, म्हणून म्हटलं. आई कुठे आहे ग? हे आई, ते बघ ना, मी आली. अरे लवकर आली म्हणजे? रक्षाबंधन आहे, माझ्या लाडक्या भावाला राखी बांधायला मी येणार नाही? दादा वहिनी कुठे आहे रे? अच्छा किचन मध्ये. वहिनी, अगं वहिनी ये ना बाहेर. नंदेला भेटायला नाही येत का? या लवकर बाहेर या. माझी सासू कशी म्हणते माहिती का? म्हणजे तुझ्या भावाला इकडेच बोलून घे, म्हणजे दीदी पण येणार आहे, मग त्यांचं रक्षाबंधन इथे सेलिब्रेट होते, मग तुम्ही पण इथेच रक्षाबंधन सेलिब्रेट करा. मी म्हटलं नाही बाबा, मी तर माझ्या घरी जाणार. म्हणजे त्यांचं रक्षाबंधन ते रक्षाबंधन, माझं पक्षाबंधन. वहिनी घरी जाणार आहे. वहिनी या ना बाहेर. बरं मी काय म्हणते, तुम्ही घरी जाणार आहे रक्षाबंधनसाठी? अच्छा, पण तुम्हाला तर भाऊच नाही ना. अच्छा बहिणीला बांधता. हां चांगलं आहे चांगलं आहे. मग मी काय म्हणत होते, तुम्ही तुमच्या बहिणीला इथेच घ्या ना बोलून, म्हणजे कसं सर्वजण आपण सोबत सेलिब्रेट करू. म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीला राखी बांधाल, मी भावाला राखी बांधते. कसं घर पण असं भरल्यासारखं वाटते ना असं सणाच्या दिवशी. किती गरम होत आहे. अरे AC लावणार आहे. किती गरम व्हायला लागलं इथे. अगं आई आज तर नवलच झाली आमच्याकडे ना. आता आम्ही येताना सोनालीकडे जाऊन आलो. हे म्हणतायत यावेळेस दीदीला रक्षाबंधनला गिफ्ट सोन्याची अंगठी देऊ. आत्ताच सिलेक्ट करून आलो आम्ही अंगठी. काय रे दादा, तू काय देणार आहेस तुझ्या लाडक्या बहिणीला गिफ्ट? चॉकलेट. तेच दे फक्त तू. शिक थोडं आपल्या जिजूंकडनं. काय काय याचं नेहमीचं. हा मग बहिणी, नंदेसाठी काय स्पेशल बनवणार आहेत आज? हां पुरणपोळ्या. अरे इतकं करायची काहीच गरज नाहीये, साधं साधं स्वयंपाक बनवा. अरे बनल्यात पण? इतक्या लवकर बनवल्यात तुम्ही? बापरे. अगं आई कशाला उगाच वहिनीला त्रास ग. अगं नाही ग, हा ड्रेस नाही. मी तर मस्त ड्रेस आणलाय रक्षाबंधनला घालायला. यावेळेस तर मी ठरवलंय मस्त मेकअप वगैरे करेल आणि मस्त फोटोशूट करेल. कसं स्टेटस पण टाकावं लागतं ना, 4 लोकांना आपलं स्टेटस दाखवावं लागतं आपण रक्षाबंधन सेलिब्रेट केलं म्हणून. आणि कसं आहे, त्या घुबडला पण तर दिसलं पाहिजे ना. अगं माझी ननद ग, तिला जळवायला नको. काय रे दादा, वहिनीला काही झालं का? नाही तिचं तोंड तरी कोणी षष्ट कोणी झालं ना, म्हणून म्हटलं. आता लगेच तिला म्हणायला जाऊ नको, नाहीतर अजून म्हणेन 2 दिवसांसाठी आली आणि भांडणं लावून गेली. नाही आई.